रेवती पहा, ही इथे बसली आणि मी खाली तिची वाट पाहतोय. अगं तू मला काय झालं? काही झालंय का? ओके, मला सांगण्यासारखं नाहीये का? नाही म्हणजे तसं नाही ते. एक मिनिट, मी सांगते. 5 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आमचा डिवोर्स झाला होता. एवढंच ना, त्यात काय आहे? जे झालं गेलं त्याच्यासाठी किती वेळ रडत बसणार आहे? आणि तू रडतीयस तू. चल चल चल, आपण सगळेच नात्याला श्रद्धांजली वाहू. चला उठा, उभं राहा. तुला गंमत वाटते का सगळी? अगं नाही रेवती, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. मग काय म्हणायचं होतं त्याला? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं, तू दरवर्षी त्यासाठी रडत बसणार आहेस का? मूव्ह ऑन, आता झालं ते. गुप्ते भाऊ, तुम्ही बसा. रेवती, मी तुमच्या दोघांसाठी चहा मांडते. हा, बसू का इथे? कधी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता माझ्यावरती ही अशी वेळ येईल. माझा अथर्व तर सगळ्या सुखापासनं, वडिलांच्या प्रेमापासनं दूर राहणार. त्याला सगळं देईन, सगळं करेन. अथर्वला सांभाळीन, मोठं करेन, भरपूर प्रेम देईन. वडिलांची माया ती मी कशी देऊ? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. जेनी. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग. उद्या संध्याकाळी 5ला मला निघावं लागेल, अथर्वच्या शाळेत जायचं. ओके सर. मीटिंग? नाही, त्याच्या शाळेत गॅदरिंग आहे, त्यामुळे सगळ्या पेरेंट्सला बोलवलंय. मला जावं लागेल. मला रिमाइंड करू द्या. ओके? येस सर. आणि हां, विनाकारण ऑफिसमध्ये या विषयावरून चर्चा, गॉसिप काही नाही झालं तर बरं होईल, नाही का? येस. ऑल ऑफ अ सडन गुरु सरांना अथर्वबद्दल एवढी सिंपती का वाटायला लागली आहे? अँड गुरु सर शाळेत जाणार आहेत हे राधिका मॅमना माहिती आहे का? फादर, प्लीज हेल्प राधिका मॅम. ते नाकाला काय? इथे शेंड्यावर काय? राग. तुझ्यासाठी मी गाणं म्हणू का? प्लीज. म्हणजे आम्ही आमच्या कॉलेजमध्ये म्हणायचो. आणि बरं का रेमिक्स नको रे. ऐकतो तू. हे बघ, रोते रोते बरं का, हसना सीखो, पास ना रे. हसते हसते आणि रोना, जितनी चाबी भरी राम ने, बरं का, उतना चले खिलौना. रोते रोते. थांबशील का तू आता प्लीज? थांबेन मी, पण मग तू हस. बरं, हसते. नाही नाही, असं नाही हसायचं. उपकार केल्यासारखं नाही हसायचं. असं मस्त हसायचंय बघ. हा, असं असायचं. आता मला वचन दे. कसलं? तू वचन दे आधी. आयुष्यभर अशीच हसत राहशील. दिलं वचन. वहिनी, चहा आणताय ना? जरा घसा गरम करूयात ना. कोरडा पडलाय गाणं म्हणून म्हणून. हो, वा वा. घ्या की. गरमा गरम चहा. हे ग रेवती. थँक्यू. यू वेलकम. आहा, वा वा. आता गाणं गायला अजून मजा येणार. मी अजून एक गाणं म्हणू का? ए, नको नको प्लीज. खूप बेसूर गातोस.
पण तू मगाशी हसताना नेहासारखी दिसत होतीस. नेहा माझ्यासारखी दिसते. नाही नाही, नेहा तुझ्यापेक्षा खूप छान दिसते हसताना. म्हणजे म्हणजे नेहामध्ये तो इनोसन्स आहे ना, तो तुझ्यामध्ये नाही. म्हणजे माझ्यात इनोसन्स नाहीये. नाही, आता एवढी चिडचिड केल्यावर कोणाचं इनोसन्स येणार आहे? काय बोलतोयस तू? हा. अरे सुबोध, तू मला असं बोलतोयस तू? अरे म्हणजे जे आहे ते आहे, खरं ते सांगतोय. कधी काळी यांनी माझे अश्रू पुसले होते. मी हसावं म्हणून आटापिटा केला होता, पण आता तर सारंच बदलून गेलं. डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत सारं विचित्र झालं. आता रडले तरी हे जवळ नाही, आणि आता तर रडून रडून डोळ्यातले अश्रूही सुकून गेले. पण आता ठरवलंय मी, हसायचं. अथर्वसाठी कायम हसत राहायचं. अथर्वसाठी जगायचं आनंदानं. एक्सक्यूज मी. येस. जेनिफर कोण आहे इथे? जेनिफर कोणीच नाही आहे इथे. अहो सर, आज काय करता? जेनी मॅडम. त्यातली कोण आहे? आय मीन ग्रीन और ब्लॅक? Come, I'll take you. Come. Check. Come. Jenny? येस सर. हाय, आय एम संजना. हाय संजना. मी इथे मॅनेजमेंट ट्रेनी म्हणून जॉईन होतीये. ओ हाय, माय सेल्फ जेनिफर, बट एव्हरीबडी कॉल्स मी जेनी. हाय जेनी, नाइस टू मीट यू. This is Samidha. She is our assistant marketing manager. हाय. Hi. I am Anand, Vice President. Hi.